हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. तर काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाही आहे. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे. ती करणं योग्य नाही. त्यांना बोलू दे ना. अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही. विषय काय चाललेला आहे? आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना. पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, नाही असं नाही होत. पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातनं निघणारं जे विष असतं ना, ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरीलं असतं. आणि म्हणून या ठिकाणी चर्चेचा स्तर, त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न, ठीक आहे, अनेक वेळा प्रसंग येतात, शेवटी आपण माणसं आहोत, राग अनावर होतो, पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे, असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं, कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कोणी अजून काही बोलत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय. मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या सभागृहामध्ये 288 सदस्य आहेत. नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत. आपण 45च्या ऐवजी 200 लक्षवेधी करतात. 200 लक्षवेधी केल्या जर, तरीही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही. आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली, खरं म्हणजे कोणी कोणाही सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत. मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं, अजून कोणाचा हस्तक म्हटलं, त्यांच्या वतीनं मी आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही, विरोधी पक्षाला किंवा सत्तारूढ पक्षाला, दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. त्याचं कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही. सगळ्यांबद्दल हे मत तयार होतं की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय, अपव्यय करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली, अनेक गोष्टी या ठिकाणी होतात. मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही.